आजपासून लोकसभेचं पहिलं अधिवेशन 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होत आहे। त्यामुळे आज आणि उद्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडेल। आजच्या पहिल्या दिवशी एकूण 280 खासदारांना शपथ दिली जाईल। यामध्ये महाराष्ट्रातले 5 मंत्री आणि 14 खासदार यांचा समावेश असेल। ही शपथ असणार आहे लोकसभेच्या सदस्यत्वाची आणि खासदारकीची। सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे। तर मंगळवारी उर्वरित 29 खासदारांचा शपथविधी सोहळा सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये पार पडला जाईल। शिक्षक म्हणून ज्ञानदानाचं पवित्र काम करत असताना समाजामध्ये किंवा मला सरपंच पदापासून पंचायत समितीमध्ये 10 वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच शिदोरीवरती लोकांनी मला या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्यांची सेवा करण्याची किंवा संसदेसारख्या पवित्र भवनामध्ये पाठवून सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या अडीअडचणी आहेत ते सोडवण्यासाठी दिलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच माझ्यावरती फार मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं। लोकांची मागणी IT पार्कच्या संदर्भात आहे। नाशिक पुणे रेल्वे संदर्भात एक खूप मोठी चर्चा आहे आणि नाशिक मुंबई कसारा लोकल जी आहे त्याबाबत लोकांचं भावना तीव्र आहेत। जसं ते आहे तसं शेतकऱ्यांचा प्रश्न खूप मोठा आहे, कांद्यांचा प्रश्न आहे, शेतीमालाचा प्रश्न आहे आणि आता येणाऱ्या सिंहस्थाचा सुद्धा एक मोठा निधी येणार आहे। त्याबाबत काम करावं लागणार आहे आणि त्याबाबत प्रश्न विचारला। नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रश्न या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत। काही धरणाचे प्रश्न आहेत, काही रस्त्याचे प्रश्न आहेत, काही औद्योगिक धरणाविषयी प्रश्न आहेत। त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या परीनं ह्या येणाऱ्या लोकसभेमध्ये प्रश्न मांडून सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे दिल्लीतनं आपल्या सोबत आहेत। सोमेश, 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे। कसा असेल आजचा पहिला दिवस? ज्ञानदा, आज खासदारांना शपथ दिली जाणार आहे। सर्वात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वप्रथम शपथ घेतील आणि त्यानंतर त्यांचं कॅबिनेट आणि मग सिनियरिटीनुसार खासदारांना शपथ दिली जाईल। यावेळेसच्या लोकसभेबाबत काही गमतीशीर बाबी आहेत, त्या म्हणजे 52% खासदार हे पहिल्यांदा आणि नव्याने निवडून आलेले खासदार या 18व्या लोकसभेमध्ये असणार आहेत। 14% महिला खासदार आहेत, 7% खासदार हे वकिलीचे शिक्षण घेतलेले आहेत आणि विशेष म्हणजे 2014 नंतर पहिल्यांदा विरोधी पक्षाकडे सुद्धा एक संख्याबळ असेल आणि एक खास आकडा असेल। काँग्रेसला पहिल्यांदा विरोधी पक्षनेता बसवता येईल 2014 नंतर। आज पहिल्यांदा काँग्रेसचा विरोधी पक्षनेता हा अधिकृतपणे लोकसभेमध्ये त्यांची बाजू मांडेल आणि त्याला मान्यता मिळू शकेल असं संख्याबळ काँग्रेसकडे आहे। आणि विशेष म्हणजे ही लोकसभा सुरू होण्यापूर्वीच जे काही मुद्दे गाजतात त्यामध्ये एकतर नीटच्या परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराचं प्रकरण असेल आणि त्यासोबतच आता प्रोटेम स्पीकर म्हणून भर्तृहरी महताब यांच्या नियुक्तीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतलेला आहे आणि काँग्रेसचं म्हणणं आहे की त्यांचे जे के सुरेश आहेत ते सिनियर असून सुद्धा त्यांना अजूनपर्यंत यांनी सिनियरिटी दिलेली नाही। आता जी माहिती मिळते त्यानुसार विरोधी पक्षांचे जे खासदार आहेत ते सगळेजण जिथे पूर्वी महात्मा गांधींचा पुतळा होता आणि जिथे विरोध प्रदर्शने केली जायची त्या ठिकाणी एकत्र जमतील आणि तिथून प्रातिनिधिक स्वरूपात आपली एकजूट दाखवत लोकसभेमध्ये जातील असं कळतंय। प्रोटेम स्पीकरना खुर्चीपर्यंत सोडायला सुद्धा इंडिया आघाडीचे खासदार जाणार आहेत की नाही याविषयी अजून प्रश्नचिन्ह आहे आणि स्वाभाविक 2 दिवसांनी सभापतींची निवडणूक आहे त्यामुळे तर नक्कीच गोंधळ होण्याची अपेक्षा आहे। धन्यवाद सोमेश, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।